समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सांडगेवाडी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अंकलखोप गावचे सुपुत्र माननीय श्री अरुण माधवराव पाटील सर आणि उपशिक्षिका माननीय सौ भारती अरुण पाटील यांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेला अभिवादन करत त्यांचा भव्य सेवानिवृत्ती सत्कार सोहळा रविवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी अंकलखोप येथील नवले मल्टीपर्पज हॉलमध्ये उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात पार पडला। तब्बल 37 वर्षांच्या ज्ञानसेवेत अरुण पाटील व भारती पाटील यांनी विद्यार्थ्यांना केवळ ज्ञानदान न करता त्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण आणि भविष्यातील वाटचालीला दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले। त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व सेवाभावी योगदानाबद्दल यावेळी उपस्थित मान्यवरांनी गौरवोद्गार काढत त्यांचा सत्कार केला। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र अप्पा लाड यांनी सेवाभावाचे महत्त्व अधोरेखित करताना समाजासाठी केलेले कार्य हे निस्वार्थ भावनेतून आणि व्यापक सामाजिक बांधिलकीतून झाले पाहिजे असे मत व्यक्त केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी अध्यक्ष व संचालक मध्यवर्ती सहकारी बँक सांगली दिलीप तात्या पाटील होते। त्यांनी अरुण पाटील व भारती पाटील यांच्या प्रदीर्घ शिक्षक सेवेचा गौरव करताना शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे आणि सेवाभावी कार्याचे कौतुक केले। यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीप अप्पा कदम हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते। त्यांनी अरुण पाटील व भारती पाटील यांच्या कार्याचा गौरव करताना शिक्षक म्हणून त्यांनी अनेक गुणवंत विद्यार्थी घडवले असून भारती पाटील या विद्यार्थ्यांच्या मनातील आवडत्या शिक्षिका म्हणून कायम स्मरणात राहतील असे गौरवोद्गार काढले। माजी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळ दिगंबर जाधव यांनी अरुण पाटील सरांच्या शांत, संयमी व कर्तव्यनिष्ठ व्यक्तिमत्वाचा विशेष उल्लेख केला। त्यांच्या प्रदीर्घ सेवेतून अनेकांना प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी सांगितले। कार्यक्रमाची सुरुवात अरुण पाटील सरांचे आजोबा थोर स्वातंत्र्य सैनिक ज्ञानदेव दत्तात्रय पाटील दाजी गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले। यावेळी अरुण पाटील सरांचे वडील कैलासवासी माधवराव पाटील यांच्या शांत स्वभावाची, सामाजिक व राजकीय कार्याची, विविध संस्थांमध्ये केलेल्या प्रामाणिक कामाची तसेच भाऊबंदकीबद्दल असलेल्या तळमळीची आठवण काढण्यात आली। या आठवणींमुळे कार्यक्रमस्थळी भावुक वातावरण निर्माण झाले। या सत्कार सोहळ्यात अरुण पाटील यांना प्राथमिक शाळेत शिकवणाऱ्या आशाताई पाटील तसेच हायस्कूलचे शिक्षक पठाण सर, भंडारे सर व तावदर सर यांचाही कृतज्ञतापूर्वक सत्कार करण्यात आला। आपल्या गुरुजनांचा झालेला हा सन्मान उपस्थितांसाठी विशेष भावनिक क्षण ठरला। यावेळी घनश्याम सूर्यवंशी, विश्वनाथ मिरजकर, तौफिक मुलानी, शिवव्याख्याते अतुल पाटील, विनायक शिंदे, अविनाश गुरव तसेच भारती पाटील यांच्या भगिनी वंदना भालेकर यांनी मनोगत व्यक्त करून अरुण पाटील व भारती पाटील यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक माजी मुख्याध्यापक सुरेश कुलकर्णी यांनी केले। प्रभावी सूत्रसंचलन AY पाटील सर, अंकलखोप आणि नंदकुमार खराडे गौरवगाव यांनी केले। कार्यक्रमाचे आभार अरुण पाटील सरांचे चिरंजीव आशुतोष पाटील यांनी मानले। या सत्कार सोहळ्यास अनेक माजी मुख्याध्यापक, शिक्षक, गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ तसेच निमंत्रित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे संयोजन शिवसाम्राज्य प्रतिष्ठान अंकलखोप, नरसिंह कला क्रीडा मंडळ अंकलखोप, सन्मित्र गणेशोत्सव मंडळ अंकलखोप आणि सर्व पाटील परिवार अंकलखोप यांच्या वतीने करण्यात आले। विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार देत तब्बल 37 वर्ष ज्ञानदान करणाऱ्या अरुण पाटील व भारती पाटील या शिक्षक दाम्पत्याच्या कार्याचा झालेला हा गौरव म्हणजे त्यांच्या प्रदीर्घ ज्ञानसेवेला समाजाने दिलेली कृतज्ञतेची भावपूर्ण पावती ठरली। अरुणराव आणि त्यांच्या पत्नी सौभाग्य भारती पाटील शासकीय सेवेतून निवृत्त होत आहे। हा एक झाला शासनाचा नियम, परंतु जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत माणूस कधी निवृत्त होत नाही। मग तो कुठल्याही पदावर काम करू द्या, त्याला ते या गतीनं चालावंच लागतं। अरुण पाटील यांनी 37 वर्ष जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये विद्यार्थी घडवण्याचं काम केलं। त्याचबरोबर पाटील मॅडमनी सुद्धा जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये विद्यार्थी घडवण्याचं काम केलं आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षकामध्ये काय ताकद असते हे मागच्या 10
वर्षापूर्वी आता आपण पाहत होतो गावचं राजकारण पुढे असताना वेगळा, पण माझं जे गोष्टी त्याच्याबरोबर पाटील सरांनी हा कार्यक्रम घेतला आणि आपल्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी त्यांच्या गुरुजनांना या ठिकाणी बोलवलं. जानकीताई भोसले मॅडम या ठिकाणी आहेत, भंडारे सर आहेत, सावदर सर आहेत, पठाण सर या ठिकाणी आहेत. म्हणजे त्यांनी त्यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्तानं आपल्या गुरुजनांचा सत्कार केला. हा एक वेगळा फायदा आदर्श त्यांच्याकडून घेण्यासारखा आहे. मॅडम या ठिकाणी आहेत, त्यांनी त्यांच्या विद्यार्थिनी या ठिकाणी आलेले आहेत. सरांच्या विद्यार्थ्यांनी एका फार चांगलं असं मार्गदर्शन केलं. म्हणजे जसं दादूसाहेबांनी सांगितलं तर सरऐवजी गुरुजी ही परंपरा आपल्याला पुढे घेऊन जायची आहे. आणि खऱ्या अर्थानं आपल्याला जो आदर असतो तो प्राथमिक शिक्षकांच्या बद्दलच आजही सगळ्यांच्या मनामध्ये असतो. पी पाटील सर या ठिकाणी आहेत, परवा ते सेवानिवृत्त झालेले आहेत. पुन्हा एकदा समाजाला नव्याने संस्कार देण्याची गरज आहे. समाजाला पुन्हा एकदा मार्गदर्शनाची गरज आहे. सरांना मॅडमना माझी विनंती आहे की तुम्ही जर शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाला असाल तर भविष्यामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीचं चांगली पिढी घडवण्यासाठी समाजकारणामध्ये येण्याची आवश्यकता आहे. समाजाला पुन्हा एकदा आपल्या मार्गदर्शनाची गरज आहे. तुम्ही चांगले विद्यार्थी घडवले, चांगले नागरिक तुम्ही घडवावे. या देशाला चांगल्या नागरिकांची फार गरज आहे. दाजी भोसलेंचा वारसा आपण चालवत आहे. सामाजिक राजकीय जीवनामध्ये त्यांनी फार चांगलं काम केलेलं आहे. आज सरांचा मुलगा आशुतोष सुद्धा त्यांचाच वारसा पुढे चालवतोय. समाज जीवनामध्ये अत्यंत चांगलं काम त्याचं आहे. मिरजकर सरांनी त्याचा उल्लेख केला. सरांना मॅडमना दीर्घायुष्य मिळो. उर्वरित सेवानिवृत्तीचा कार्यक्रम हा न म्हणता नव्या वाटचालीला शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम असं मी म्हणेन. त्यांना शुभेच्छा देतो. जे त्या क्षेत्रामध्ये आहेत, इंजिनियर असतील तर ते इंजिनियर असतील, आम्ही शिक्षक असो, बँक क्षेत्रामध्ये माझ्या चुलत्यांनी काम केलं, ते त्या त्या क्षेत्रामध्ये हा वसा घेऊन आम्ही काम करतोय. आमचे वडील यांनी सुद्धा हाच वसा पुढे चालून ठेवला. ते या गावचे सरपंच होते, सोसायटीचे चेअरमन होते, शेतकरी बँकेचे डायरेक्टर होते आणि त्यांनी सुद्धा हा सामाजिक वारसा पुढे चालू ठेवला. आणि मी आणि माझी पत्नी असेल यांनी हा वारसा पुढे चालू ठेवलेला आहे. नेलकर्जी या ठिकाणी काम करत असताना अनेक सहकार्यांचं सहकार्य लाभलं. त्यानंतर आळते या ठिकाणी सुद्धा अनेक विद्यार्थी, आता एक विद्यार्थी टॉपिक मुलांनी बोलून गेला, रवी भोसले आहे, या ठिकाणी सुद्धा काम करत असताना आदरणीय जानकीताई भोसले या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या आमच्या मुख्याध्यापिका होत्या आणि पुढे त्या सभापती सुद्धा झाल्या. हा वारसा शिक्षकांच्या मधून जोपासण्याचं काम त्यांनी केलं आणि तोच वारसा घेऊन आम्ही पुढं काम करतोय. सावंतपूर या ठिकाणी, सावंतपूर वसाहत या ठिकाणी सुद्धा काम करत असताना अनेक विद्यार्थी निर्माण करण्याचं काम, मगाशी मामाने सांगितलं की विद्यार्थी हा परीक्षार्थी न घडवता तो माणूस म्हणून घडवण्याचं काम आम्ही केलं. हे काम करत असताना अनेकांचं मोठं सहकार्य या ठिकाणी लाभलेलं आहे. संघटनेमध्ये काम करत असताना आदरणीय सिद्ध पाटील अण्णा असतील, आदरणीय लालासाहेब पाटील पळव्याचे गुरुजी असतील, हा शिक्षक माझे सर्व सहकारी, माझे सर्व नातेवाईक आणि माझा मित्र परिवार, सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार. आजचा दिवस काही वेगळा आहे, कारण माहेरी आणि सासरी दोन्ही ठिकाणी शिक्षक पेशाचा वारसा लाभून गेला आणि तोच वारसा आम्ही उभयतांनी जपलेला. माझ्या सेवा जीवनाचा एक सुंदर आहे. आज मी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होते, पण नात्यातून नाही, तुमचं प्रेम, स्नेह आणि आठवण या सर्व गोष्टी कायम माझ्यासोबत राहतात. क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा.
आणि लाईक करायला विसरू नका.